वीएसआर कंपनी को लेकर विवाद और भी तेज हो गया है। जय पवार द्वारा सोशल मीडिया पर पोस्ट किए गए कथित वीडियो के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है। इस मामले पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक अमोल मिटकरी ने कड़ी प्रतिक्रिया दी है। विधायक मिटकरी ने कहा कि उड़ान के दौरान रोहित सिंह के सो जाने का आरोप बेहद गंभीर है और इससे यात्रियों की सुरक्षा पर सवाल खड़े होते हैं। उन्होंने मांग की कि रोहित सिंह को तुरंत गिरफ्तार किया जाए और वीएसआर कंपनी पर प्रतिबंध लगाया जाए। साथ ही उन्होंने ये भी कहा कि जय पवार द्वारा उठाया गया मुद्दा सराहनीय है। अगर डीजीसीए ने जल्द सख्त कार्रवाई नहीं की तो संबंधित कंपनी को गंभीर परिणाम भुगतने पड़ सकते हैं। ऐसी चेतावनी भरा इशारा भी मिटकरी ने दिया। दादा पवार यांनी इन्स्टा आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काल व्हीएसआर व्हेंचरचा मालक रोहित सिंग याच्या बाबतीत जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो अत्यंत गंभीर आहे। अशा प्रकारे एखाद्या कंपनीचा मालक पायलटच्या बाजूच्या सीटवर बसून जर झोपा काढत असेल तर तो तिथल्या पॅसेंजरप्रती किती संवेदनशील असावा हे यावरून दिसून येते। त्यामुळे अजितदादांच्या चौकशी अहवालासंदर्भात डीजीसीएने 22 पानाचा जो प्रथम अहवाल दिलेला आहे त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोडचुका नाकारता येत नाहीत आणि अशा प्रकारे रोहित सिंग जर मुजोरडा आणि माजुरडा असेल तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि तात्काळ अटक करून व्हीएसआर व्हेंचर कंपनीवर बंदी आणली पाहिजे। ही जयदादा पवार यांनी घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे आणि अखंड महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेचा समर्थन करतोय। मात्र डीजीसीएने जर त्याच्यावर कारवाई केली नाही तर याचे मोठे परिणाम व्हीएसआर व्हेंचर कंपनीसह डीजीसीएला पण भोगावे लागतील आणि हा प्राथमिक अहवाल अत्यंत सदोष आहे। त्यामध्ये जिल्हा बारामती दाखवलेला आहे, कुठं महानगरपालिका बारामती असं म्हटलेलं आहे, कुठं त्या अहवालामध्ये झाडाला विमान धडकून पुढे गेलं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे हा गांजा पिऊन किंवा दारू पिऊन बनवलेला अहवाल असावा। त्यामुळे अशा अहवालाला कवडीची किंमत नाही। डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा विडा घेतल्याचं ते इतिवृत्त आहे।